आणि आता बातमी आहे शिवसेनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनासंदर्भात। शिवसेनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचा आज समारोप असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने अधिवेशनाची सांगता होणार आहे आणि या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, संबोधित केलेलं आहे, कानमंत्र दिलेला आहे। कारण येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे त्यांचं राष्ट्रीय महाअधिवेशन, शिवसेनेचं राष्ट्रीय महाअधिवेशन तितकंच महत्त्वाचं आहे। तर शिवसेनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचा आज समारोप असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने अधिवेशनाची सांगता होणार आहे आणि हे भाषण, या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोल्हापूरवासियांच्या प्रमुख मुद्द्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे अधिवेशन घेतलेलं आहे। त्याचबरोबर या महाअधिवेशनाद्वारे ते आपल्या मतदारांपर्यंत, आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत, पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर शिवसेनेची जी आताची भूमिका आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची, तर ती भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आता शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्न करताना दिसत आहेत। तर शिवसेनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचा आज समारोप असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाने अधिवेशनाची सांगता होणार आहे। तर या अधिवेशनाला, या महाअधिवेशनाला मिलिंद देवरा यांनीही उपस्थिती दर्शवली होती। मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे शिवसेनेकडून आणि पहिल्यांदाच मिलिंद देवरा हे शिवसेनेच्या महाअधिवेशनाला उपस्थित राहिलेले आहेत। शिवसेनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचा आज समारोप असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अधिवेशनाची सांगता ही भाषणाने होणार आहे।